आणि हेडलाईन्स नंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा जनआक्रोश मोर्चा निघाल्यानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिकच्या मैदानामध्ये उतरणारे शरद पवार आजपासून 3 दिवस नाशिकमध्ये मुक्कामी असणार आहेत। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं उद्या नाशिकमध्ये शिबिर होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी देखील तयारीला सुरुवात केली। या शिबिरात पक्ष संघटना बळकट करण्यासोबतच आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखली जाणार आहे। या शिबिरामध्ये शरद पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत। शिबिराच्या माध्यमातून पक्षानं कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। अजित पवारांनी मनपा निवडणुकीसाठी कंबर कसल्याचं दिसतंय। जनसंवाद उपक्रमाअंतर्गत अजित पवारांचे दौरे हे सुरू झालेत। तसंच हडपसरमध्ये 19 समस्यांसाठी वेगवेगळे काउंटर सुरू करण्यात आले। भाजपच्या प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर कार्यकारिणीच्या निवडीला वेग आलाय। भाजपच्या कार्यकारिणीत धक्कातंत्र मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। येत्या महिनाभरात भाजप प्रदेश कार्यकारिणी जाहीर होणार असून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यक्रम सध्या सर्वत्र सुरू आहे। या अभियानाची तालुकास्तरीय कार्यकक्षाला काल कर्जतमध्ये कार्यशाळा पार पडली। मात्र या कार्यशाळेत स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी निमंत्रण असताना या कार्यक्रमात मात्र आमदारांचे पुतणे प्रसाद थोरवे यांनी हजेरी लावत शासनाला मार्गदर्शन केलंय। यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने यावर आक्षेप घेतलेला असून ही शासनाच्या नियमांची पायमल्ली असल्याचं म्हटलंय। त्यामुळे कर्जतमध्ये पुन्हा शिंदेंची शिवसेना विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी असा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे। या संदर्भामध्ये कर्जतमधील राष्ट्रवादी लवकरच संबंधित विभागाकडे तक्रार देखील दाखल करणार आहे। आमदार महोदयांना शासकीय कार्यक्रमास उपस्थित राहण्यास वेळ नसेल आणि त्यांना त्यांच्या पुतण्याला त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला पाठवायचं असेल तर आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांच्या आमदारपदाचा राजीनामा द्यावा। हुकुमशाहीची आणि मोगलशाहीचा पुरस्कार करणाऱ्या आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून अशा पद्धतीत लोकशाहीची केली जाणारी पायमळली रायगडची जनता कधीच त्या ठिकाणी मान्य करणार नाही। सोलापुरातील कुरडू-मुरुम उपसा प्रकरणी ग्रामसेवकाच्या चौकशीचा अहवाल मागवण्यात आलाय। या प्रकरणात आता कुरडूतील ग्रामसेवक मोहन पवारांच्या निलंबनाची शक्यता वर्तवण्यात येते। ग्रामसेवकानं कारवाई न केल्यामुळे गुन्हा दाखल झालाय। भंडाऱ्याचे खासदार प्रशांत पडोळे यांनी जीवाला धोका असल्यानं सरकारकडे वाय दर्जाच्या सुरक्षेसाठी वारंवार अर्ज केला। मात्र आता खासदार होऊन 1.5 वर्षांचा कालावधी लोटला पण सरकारनं या मागणीकडे दुर्लक्ष केलंय। मात्र पडोळेंचा 2 दिवसांपूर्वी अपघात झाला आणि त्यानंतर त्यांना केवळ एक सुरक्षा रक्षक देण्यात आलाय। यावर खासदार पडोळेंनी काँग्रेस खासदारांना सुरक्षा न पुरवणं हे षडयंत्र असल्याचं केंद्र आणि राज्य सरकारवर थेट आरोप केलाय। आता सरकारनं या आरोपांना काय उत्तर देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रशासनाचं, राज्य सरकारचं किंवा केंद्र सरकारचं हे काही षडयंत्र तर नाही आहे की आम्ही विरोधात काँग्रेसचे खासदार म्हणून काम करतो आहे। आज ही घटना टाळता आली असती। एकेकाळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निकटवर्ती असलेले माजी संघटन आणि प्रशासन प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी काँग्रेस सदस्याचा राजीनामा दिलाय। ज्या पक्षात बहुजन आणि बंजारा समाजाचं हित आहे अशा भाजपमध्ये येत्या काही प्रवेश करणार असल्याचं देवानंद पवार यांनी सांगितलंय। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची निवडच चुकीची आहे। त्यांची ओळख ही राज्यातील जनतेला करून द्यावी लागेल। त्यामुळे आता संघटन बांधणं कठीण आहे अशी टीका देखील त्यांनी केली आहे। संघटन सरचिटणीस म्हणून काम केलेलं आहे। त्या पक्षामध्ये बंजारा समाजाला आणि विशेषतः बहुजनांना सातत्यानं दाबल्या जाते। विशिष्ट जातीच्याच लोकांच्या हातात त्या ठिकाणी राज्याचा कारभार आहे। बहुजन आणि मागासवर्गीयांना संधी मिळत आहे आणि विशेष करून बंजारा समाजाला सुद्धा ज्या पक्षात सन्मानाची वागणूक मिळत आहे अशा भारतीय जनता पक्षात जाण्याचा मी निर्णय घेतलेला आहे आणि येत्या काही दिवसातच माझा मुंबई येथे प्रवेश होणार आहे।
बिहारमध्ये काँग्रेसनं मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईचा एआय व्हिडिओ बनवून टीका केली आहे. त्यावरून महाराष्ट्र भाजप आक्रमक झाल्याचं दिसून आलंय. राज्यात ठिकठिकाणी राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात निदर्शनं करण्यात येत आहेत. मुंबईत भाजप महिला मोर्चाकडून आंदोलन करण्यात आलंय. यावेळी भाजप आमदार चित्रा वाघ ह्या उपस्थित होत्या. तिथे नाशिकमध्ये देखील जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलंय. भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. तसंच अमरावती आणि संभाजीनगरमध्ये देखील भाजपकडून काँग्रेसचा निषेध करण्यात आलाय. राजकमल चौकात भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत हे निषेध आंदोलन केलंय. बिहार काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातोश्रीवर एआयचा वापर करून व्हिडिओ बनवला आणि त्याचे पडसाद जळगाव शहरात देखील पाहायला मिळाले. भाजप महिला आघाडीच्या वतीनं शहरामध्ये निदर्शनं करण्यात आली. राहुल गांधींच्या प्रतिमेस काळं फासत जोडे मारण्यात आले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान सहन केला जाणार नाही अशी प्रतिक्रिया ही आंदोलकांनी दिली आहे. पुढेही जर असं केलं तर आम्ही त्यांना सोडणार नाही. आम्ही तीव्र आंदोलन यानंतरही करू. भारतातील सगळ्या महिला एक माता आहे आणि ह्या माता भगिनींचा अपमान कोणीही सहन करणार नाही. प्रभादेवीचा पूल बंद केल्यामुळे एसटीच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे एसटीला अधिकचं अंतर हे कापावं लागणार आहे. अशातच मुंबई पुणे शिवनेरी किंवा दादरवरून ये जा करणाऱ्या साध्या सेमी शिवशाही बसच्या तिकिटात वाढ होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना जादा पैसे देऊन तिकीट हे खरेदी करावं लागणार आहे. प्रभादेवी पुलावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली. या मार्गावरील वाहतूक सेवा ही इतर मार्गावर वळवण्यात आली आहे. दक्षिण आशियाई भांडवलशाही या विषयावर कार्यशाळेच्या पत्रकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमांखाली वादग्रस्त मजकूर छापल्यामुळे वाद पेटलाय. आयआयटी मुंबईने या कार्यक्रमातून माघार घेतली आहे. अमेरिकेतील बर्कले विद्यापीठात कालपासून ही कार्यशाळा सुरू झाली. या कार्यशाळेच्या आयोजकांमध्ये आयआयटी मुंबईचं नाव असल्यामुळे समाज माध्यमांमध्ये जोरदार टीकेची झोड उठवण्यात आली होती आणि त्यानंतर या कार्यक्रमामधून आता माघार घेण्याचा निर्णय समाज माध्यमांवरील पत्रकं काढून टाकण्यात आलाय. पत्रकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमा होत्या आणि या प्रतिमांखाली आम्ही तुम्हाला मूर्ख बनवतो असं उपशीर्षक होतं. हर्षिल मेहता यांनी हे पत्रक सर्वांच्या लक्षात आणून दिलंय. मराठीला दुय्यम स्थान दिल्याबद्दल मनसे आक्रमक झाली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी नवी मुंबई पीव्हीआर आयकॉनला जाब विचारलाय. या प्रकरणी पीव्हीआर आयकॉन्स व्यवस्थापकानं माफी देखील मागितली आहे. सिनेमांच्या जाहिरातीमध्ये मराठीचा अभाव असल्याचा मनसेचा आरोप होता. मंत्री छगन भुजबळांना नेपाळला सोडायला पाहिजे अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. त्यावर आता काँग्रेस आमदार आणि विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. कोणाला नेपाळला सोडायचं आणि कोणाला नाही हे आता जरांगे ठरवणार का अशी टीका ही वडेट्टीवारांनी केली आहे. बाकीच्या जातीचे लोक खेळ खेळते आणि त्यांना असंच म्हणणार का? ताई तसंच म्हणणार का? तर काही संस्कार आहेत का नाही हे महाराष्ट्रात शोभतच नाही गाड्या. हे तिकडं हे नेपाळच्या त्याच्यात लोकांना शोभत आहे. तिकडं नेऊन सोडून दिलं पाहिजे. जाणार नागालँड फॅगालँड नाहीत का तिकडं? हे लंड ते लंड बरेच आहेत ना, इंग्लंड आमचे तमके त्याच्यात सोडून द्यायला पाहिजे. हे जाणार इकडे ठेवायलाच नाही पाहिजे. नाही आता कोणाला नेपाळला सोडायचं आहे, कोणाला हे करायचं आहे, जरांगे कोण ठरवणार? ओबीसी चळवळीमध्ये जो काम करेल त्याला जर परदेशात पाठवायचं असेल तर काय एकट्या जरांगेलाच महाराष्ट्रात राहायचं आहे? त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करणं मनोज जरांगेंनी टाळलं पाहिजे. आपल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी सरकारला टार्गेट केलंय. राज्यात शांतता ठेवायची असेल तर भुजबळ आणि जरांगेंना बसवून पत्रकार परिषद घ्या. पत्रकार परिषद घ्यायला जागा नसेल तर आम्ही शिवसेना भवन देऊ असा टोला देखील राऊतांनी लगावलाय. तसंच एखादी भूमिका घेत असताना सर्वांसमोर पत्रकार परिषद घ्या असं देखील राऊत म्हणाले. सरकारच्या वतीनं अगदी रोखठोक उत्तरं आणि पुराव्यासह समोर त्यांनी ते विषय मांडले पाहिजे. तुम्ही पत्रकार परिषद घ्या. जागा नसेल तुमच्या पत्रकार परिषदेला तर आम्ही शिवसेना भवनात जागा घेऊ. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना बोलवा, भुजबळांना बोलवा आणि समोरासमोर होऊ द्या, तरच या महाराष्ट्रामध्ये शांतता नांदेल. लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंसमोर ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव जाहीर सभेतून ठेवलाय. कुणबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही ओबीसी आला आहात तर आम्ही आमच्यातली क्वालिफाईड मुलं सुचवतो असं आव्हान त्यांनी दिलंय.
लग्न ठरवायची वेळ आली की आम्ही 96 कुळी मराठा क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी मागासवर्गीय असं स्वर्गीय एन.डी. पाटील म्हणायचे, याकडे हाकेंनी लक्ष वेधलंय. जात चोरांनो, तुम्हाला मागासलेपणाचे डोहाळे लागलेत का, अशी टीका देखील हाकेंनी जरांगेंवर केली आहे. तुम्ही ओबीसी मध्ये आलाय, आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये करू. आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही, 11 विवाह केले पाहिजे की नाही केले पाहिजे. आता याच्या अपवाद राहिले ना, आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा. आमच्याकडे 11 बोलायचं. बीडच्या गेवराई तालुक्यातील शिंगारवाडी इथं झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर निशाणा साधत जोरदार शाब्दिक हल्ला केलाय. खासदार बजरंग सोनवणे यांना चंदन चोराची उपमा देत तुझं शिक्षण किती असा सवाल केलाय, तर पंडित, सोळंके आणि सोनवणे यांना राजीनामा देण्याचं आवाहन केलंय. मुंबईला लाखोंच्या संख्येनं जायचं असल्याचं देखील या दरम्यान हाके यांनी जाहीर केलंय. तर मराठा आरक्षणासंदर्भातला GR रद्द करून दोन्ही समित्या आमनेसामने बसवा असं देखील हाके यांनी म्हटलेलं आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील आव्हान देत सोमवारी वाजत गाजत बारामती पोलीस स्टेशनला जाणार असल्याचं हाके यांनी स्पष्ट केलंय. मला सांगू का, त्याने फक्त राजीनामा द्यायचा. राजीनामा तुझ्याकडे दम आहे ना. प्रकाश सोळंके, बजरंग सोनवणे आणि मुडकुल्या, तू फक्त राजीनामा दे अगोदर, आणि मग तुला जरांगेची काय घ्यायची ती घे. आणि ह्यांनी जर आपलं पंचायत राज मधलं आरक्षण घेतलंय ना, घेऊ द्या याला पंचायत राज मधलं आरक्षण. आमदार आणि खासदार कुठनं होते ते बघू आपण. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय रद्द करावा अशी याचिका अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडेंनी केली. दरम्यान धोंडे यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे त्यांच्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचा प्रवेश हा काढण्यासाठी पालकांनी अर्ज केलेत. त्यामुळे मराठा ओबीसी वाद पेटण्याची चिन्ह ही आता निर्माण झाली आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये माझी प्राथमिक आश्रमशाळा आहे. त्या प्राथमिक आश्रमशाळेमध्ये मराठा समाजाच्या 21 पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या TC काढण्यासाठी काल अर्ज दिल्याची मला मुख्याध्यापकांनी माहिती दिली. आमच्या ओबीसीच्या किती संस्था आहेत, शिक्षण संस्था. मग शिक्षण संस्था तर महाराष्ट्रभर कोणाच्या आहेत, मग तिथं ओबीसीच्या पालकांनी TC काढून घ्याव्यात का. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे छत्रपती संभाजीनगरमध्ये होर्डिंग लागलेत. होर्डिंगवर आतापर्यंत झालेल्या 12 मराठा मुख्यमंत्र्यांचे फोटो लावण्यात आलेले असून मग टार्गेट म्हणून देवेंद्र फडणवीसच का असा उल्लेख यावर करण्यात आलाय. फडणवीसांनी 2018 साली मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिल्याचा उल्लेख देखील या होर्डिंगवर करण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादानं आपण आमदार मंत्री बनलोय. फडणवीस यांचं आडनाव फडणवीस ऐवजी जर देशमुख किंवा पाटील असतं तर सदाभाऊ खोत आमदार झाला नसता. वाळवा तालुक्यातील कामेरी गावात भाजपचे युवा नेते जयराज पाटलांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आमदार सदाभाऊ खोत यांनी हे वक्तव्य केलंय. फडणवीस हे नाव माझ्या दृष्टीनं सावलीसारखं आहे. त्यांचं नाव फडणीसच्या जाग्यावर जर देशमुख पाटील असतं तर सदाभाऊ कदापि हे आमदार झाला नसता. ते आडनाव फडणीस होतं, म्हणूनच सदाभाऊ या राज्यामध्ये आमदार होऊ शकला. धाराशिवमधील बंजारा समाजाचा तरुण पवन चव्हाणनं आत्महत्या केली आहे. पवन चव्हाणनं बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचा दावा हा त्याच्या कुटुंबियांकडून करण्यात आलाय. पवन चव्हाण हा पदवीधर बेरोजगार होता. त्याचं वय 32 वर्ष होतं. जालना इथल्या आरक्षणाच्या आंदोलनातून परतल्यानंतर पवननं हे टोकाचं पाऊल उचललंय. पवनच्या पश्चात आई वडील, पत्नी आणि 2 मुलं असं कुटुंब आहे. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटप्रमाणे आरक्षण मिळावं अशी मागणी पवननं सुसाईड नोटमध्ये केल्याचा दावा हा कुटुंबियांकडून करण्यात आलाय. हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगानं त्यांची इच्छा होती, तो पवन चव्हाण जो युवक तो जो बलिदान दिलेला आहे या आरक्षणासाठी, त्याची इच्छा होती की आमच्या बंजारा समाजाला देखील इतर प्रवर्गाप्रमाणे ST प्रवर्गामध्ये आरक्षण मिळायला पाहिजे. आणि गेली 8-10 दिवसापासून हा पवन चव्हाण हा मुलगा
प्रत्येक आरक्षणासाठी जे काय आंदोलनं चालू आहेत, ज्या काय बैठका चालू आहेत, या ठिकाणी तो जातीनं हजर होता. पिंपरी चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा आणि ऐतिहासिक तुरा रोवला जातोय. छत्रपती संभाजी महाराजांच्या 100 फुटी पुतळ्याची उभारणी करण्यात येते. या जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून ही शंभू सृष्टी इथं साकारली जाते. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये अतिक्रमणाची पाहणी करायला गेलेल्या नगर अभियंत्याला जबर मारहाण करण्यात आली. अश्लील शिवीगाळ करत तलवारीनं कापून टाकण्याची धमकी दिली. जळगाव जामोद पोलिसात आरोपी माणिक वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यंदाच्या मान्सूनचा परतीचा प्रवास येत्या 15 सप्टेंबरपासून सुरू होणार असून हा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुढील 3 दिवस सर्वदूर पावसाची शक्यता असल्याचं देखील हवामान विभागानं म्हटलंय. पश्चिम राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची सर्वसाधारण तारीख ही 17 सप्टेंबर आहे. यंदा सर्वसाधारण तारखेच्या 2 दिवस आधीच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो असं हवामान विभागानं प्रसिद्ध केलेल्या अंदाजामध्ये म्हटलेलं आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये काल ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. सर्वाधिक पाऊस वसमत तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये झालाय. या पावसामुळे शेतीला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय. दरम्यान जोरदार झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांचं अतोनात नुकसान झालंय. यामध्ये सोयाबीन, कापूस, हळद या पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय. अनेक ठिकाणी सोयाबीनची पिकं कापणीला आलेली होती, परंतु कालच्या पावसानं सोयाबीन पिकाचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. हिंगोली जिल्ह्यामध्ये काल दुपारनंतर जोरदार पाऊस झालेला आहे. वसमत तालुक्यामध्ये या पावसाचा सर्वाधिक जे फटका बसल्याचं पाहायला मिळते. वसमत तालुक्यामध्ये अनेक भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि या पावसाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन या पिकाला बसलेला आहे. मी सध्या आरळ, तेलगाव या गावांच्या शिवारामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघताय हे सोयाबीनचं पीक आहे. या पिकामध्ये आता सुद्धा पाणी साचलेलं आहे. अनेक ठिकाणी फक्त सोयाबीनचे वरचे शेंडे जे आहेत तेच पाहायला मिळते. पूर्णपणे सोयाबीनचे झाडं या पाण्यामध्ये आहेत. हे तळ्याचं स्वरूप या शेतीला प्राप्त झालेले, त्यामुळे काल झालेल्या पावसामुळे या सोयाबीनची पूर्णपणे माती झाल्याचं पाहायला मिळते. हे सोयाबीन आहे. आपल्याला सोयाबीन उपटून दाखवायचं म्हटलं तर हे सोयाबीन आपण बघताय. सोयाबीनच्या शेंगा पूर्णपणे भरलेल्या होत्या. संपूर्ण सोयाबीन आता काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या हाती लागणार होतं. त्याची कापणी करून हार्वेस्टिंग करून शेतकरी हे सोयाबीन बाजारात विक्रीसाठी नेणार होतं, परंतु त्यापूर्वी झालेल्या पावसामुळे या सोयाबीनची पूर्णपणे माती झालेली आहे. पुरता जे ते पावसानं दाणादाण झालेली आहे आणि आता शेतकरी अपेक्षा करू लागले सरकारकडून. सरकारनं या भागात पूर्णपणे शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घ्यावी आणि तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता शेतकरी करू लागली. तर माधव दिपके, एबीपी माझा, तेलगाव, हिंगोली. वर्धा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नदी नाले हे ओसंडून वाहत आहेत. आर्वी तालुक्यातील लोअर वर्धा धरण क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे येवला धरणात विसर्ग वाढवण्यात आलाय. त्यामुळे धरणाचे 19 दरवाजे हे उघडण्यात आले. प्रशासनानं वर्धा, देवळी, आर्वी, हिंगणघाट या तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना 73,19,43,000ची मदत जाहीर केली आहे. तसा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आलाय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली आणि सोलापूर या 8 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये ही मदत जमा केली जाणार आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा म्हणून भरपाईची रक्कम ही थेट बँकेमध्ये जमा केली जाणार आहे. मात्र ही भरपाई रक्कम बँकांना कर्ज खात्यामध्ये अथवा अन्य वसुलीसाठी वळवली जाणार नाहीये. परभणीत काल सर्वदूर जोरदार पाऊस बरसलाय. पूर्णा तालुक्यामध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर होता, त्यामुळे थुना नदीला पूर आलाय. या पुराच्या पाण्यामध्ये नांदेड जालना समृद्धी महामार्गाच्या सुरू असलेल्या कामावरील 4 मजूर हे जेसीबी मशीनवर अडकलेले आहेत. रात्रभर हे मजूर याच मशीनवरती अडकून होते, त्यामुळे बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले असून पुराचं पाणी हे कमी झालेलं आहे. मुंबईतील घाटकोपरच्या LBS रोडवर भरधाव असलेल्या कारचा भीषण अपघात झालाय. बॅरिकेटिंग तोडून कार फुटपाथ ओलांडून दुकानाच्या कठड्यावर जाऊन आदळली.
अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज हे आता हाती आलंय. एबीपी माझाच्या हाती हे एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही फुटेज लागलंय. अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी झालेत. कारमध्ये असलेल्या 2 तरुणी आणि 1 तरुण हे नशेत असल्याचा स्थानिकांनी आरोप केलाय. आणि धक्कादायक म्हणजे अपघात झाल्यावर कार चालवणारा तरुण हा घटनास्थळावरून रिक्षामध्ये बसून पळून गेलेला आहे, तर तरुणी या तिथेच थांबलेल्या होत्या. बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांचं सत्र सुरूच आहे. 10 ते 12 जणांच्या टोळक्याकडून एका व्यक्तीला अमानुष मारहाण करत अपहरण केल्याची घटनाही समोर आली आहे. घटनेचा थराराचा व्हिडिओ हा समोर आलाय. गोरेवस्ती येथील नवनाथ नन्नवरे यांना मारहाण करण्यात आली. मारहाण झाल्यानंतर नन्नवरे यांचे एका 4चाकी गाडीत अपहरण करण्यात आलं. पत्नी दिया नन्नवरे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात 3 व्यक्तींसह अन्य अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिया नन्नवरे यांच्या पहिल्या पतीनेच हा सर्व प्रकार घडवून आणल्याचा संशय हा व्यक्त करण्यात आलाय. बीड जिल्ह्यात तणावाची स्थिती लक्षात घेता 25 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले. जिल्ह्यातील मागील काही दिवसांपासून सातत्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. आगामी मराठवाडा मुक्ती दिन, नवरात्र उत्सव या पार्श्वभूमीवर हे मनाई आदेश लागू करण्यात आलेत. आजपासून हे आदेश सुरू झालेत. मोर्चे आंदोलनावर निर्बंध लागू करण्यात आलेत आणि त्याचबरोबर शासकीय कर्तव्य पार पडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्यांच्या जवळपास शस्त्र, सोटे, काठी, बंदूक हे सगळं वापरण्यास परवानगी देण्यात आली नाहीये. चंद्रपुरात नादुरुस्त बस रेल्वे मार्गाच्या अंडरपासमध्ये बुडाली आहे. मूल तालुक्यातील कारवन इथं ही घटना घडली आहे. मूल इथून काटवन इथं प्रवासी घेऊन जाणारी बस ही अंडरपास जवळ येताच बिघडली. त्यानंतर प्रवासी हे बाहेर पडले आणि त्यानंतर मुसळधार पाऊस आल्यामुळे बस ही पूर्णपणे बुडालेली आहे. चंद्रपूरच्या बल्लारपूर शहरामध्ये जीर्ण झालेल्या एका घराचा भाग कोसळलाय. त्याचवेळी घरासमोरून जाणाऱ्या 2 मुली ह्या थोडक्यात बचावल्यात. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बल्लारपूर शहरातील गांधी चौकातील गुप्ता यांच्या जुन्या घराचा रस्त्याकडील भाग हा अचानक कोसळला. या घटनेत 2 मुली थोडक्यात बचावल्या असून मलब्याखाली अनेक दुचाकी वाहनंही दबली असून अग्निशमन दलानं काही वाहनंही बाहेर काढलेत. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्रशासनानं तातडीनं रस्ता बंद करून इमारतीमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना इतरत्र स्थलांतरित केलंय. पुण्यापाठोपाठ कोल्हापुरात देखील टोळी युद्ध भडकण्याची भीती व्यक्त करण्यात येते. कोल्हापूरच्या फुलेवाडीमध्ये तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. 7 ते 8 जणांच्या टोळीनं महेंद्र राख या तरुणाची हत्या केली आहे. तलवार, एडका, लोखंडी गज, काठ्या यांचा वापर करण्यात आला आणि यानंतर आता टोळी युद्धाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावल्याचा प्रकार समोर आलाय. नाशिक रामवाडी परिसरात ही घटना घडली आहे. महिलेचा पाठलाग करून महिलेच्या घरातून 3 तोळ्याची पोत हिसकावण्यात आली. महिलेच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. अहिल्यानगरमधील कोल्हार गावात पोलीस हवालदारानं रात्री दुकान बंद करण्याच्या नावाखाली दुकानदाराला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. या प्रकाराची तक्रार घेतली जात नाही म्हणून निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा ठाण्यामध्ये विचारणा करण्यासाठी गेलेल्या असताना त्यांना देखील पोलीस ठाण्यामध्ये जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय. दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेसला बॉम्ब उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांना धमकीचा ईमेल मिळालेला आहे. प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून सखोल तपास सुरू झालाय. आणि या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढील अपडेट अमोलसह पाहत रहा.